निवडणूक प्रचारामध्ये नरेंद्र मोदी सांगतात आम्ही शेतकऱ्यांचं कल्याण करतो, त्यासाठी तुम्ही आम्हाला मतदान करा, पुन्हा एकदा संधी द्या। इकडे देवेंद्र फडणवीस सांगतात आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचं काम करतो, गिरीश महाजन सांगतात, रक्षाखडे सांगतात, पण इन फॅक्टमध्ये शेतकऱ्यांचे हाल आहेत। आता हा जामनेर विधानसभा मतदारसंघ आणि रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या शेताचा प्रश्न आहे शेतमोजणीचा, आणि त्यासाठी सरकारचं स्वतंत्र खातं आहे भूमी अभिलेख, आणि हे खातं 14-15 महिने असे शेतकऱ्यांना फिरवतं, पैसे घेऊन टाकले आणि मोजत नाही, म्हणजे चुकीचं आहे की नाही। आणि म्हणून आम्ही याकरता गिरीश महाजनकडे 2 वेळा गेलो, त्यांना सांगितलं, पण त्यांनी दखल घेतली नाही। का घेतली नाही? आमदार काय कामाचा, मंत्री काय कामाचा, म्हणजे याचा अर्थ हे खोटे बोलतात। त्याचप्रमाणे रक्षाकडे जे पीए जे होते बारंबे, त्यांनी पण आमच्याकडे विचारणा केली की काका माझ्याकडे सगळी माहिती पाठवा। मी त्यांना पाठवून 7 दिवस झाले, पण रक्षाकडच्यांनी याची दखल घेतली नाही। आम्ही म्हणतो की आम्ही आमदार खासदार जे निवडून देत असतो, का निवडून देतो? त्यांनी आमची सरकार दरबारी कामं केली पाहिजेत, आणि हे जर कामं करत नसतील तर आम्ही का निवडून द्यावं? म्हणून मी असं म्हणतो की माड पिंपरीला जेव्हा रक्षाकडचे येईल मत मागायला, एक तुमचे गिरीश महाजन येईल मत मागायला, तेव्हा लोकांनी सांगितलं पाहिजे का रे भाऊ तू तर काही काम करत नाही, का मत द्यावा आम्ही, म्हणजे आम्ही मरत सुटावं। आता हा माणूस जो आहे त्याचं कायदेशीर काम महिन्यात 2 महिन्यात झालं पाहिजे होतं, त्याला 14-14 महिने जर आळवणूक करतायत तुम्ही, का करतायत? म्हणजे तुमचं एक तर कर्मचाऱ्यांवर नोकरांवर वचक नाही, किंवा तुम्ही नोकरांकडनं कर्मचाऱ्यांकडनं हप्ते घेतात आणि मजा मारतात, आणि इकडे आमचे शेतकरी लुटमार होत असतो। आता आमचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे या सुरेश पंडित चिंगुडे या माणसाने त्यांचं माडपिंपरी शिवारातले 107 गट नंबर मोजण्यासाठी अर्ज केला डिसेंबर 22 मध्ये, पैसे पण भरले, आणि मग तर 14 महिने झाले आणि अजून ते मोजणी करत नाही। आता हा राजगुरू नाटक करतो, तिकडे तो मगर नाटक करतो। ही नोकर वर्ग जे असतात यांना अकला नाहीत का? जर या माणसाचा नकाशा चूक होतात मग पैसे का भरून घेतले? मी यांना पगार तरी का दिला जातो? म्हणून माझा प्रश्न असा आहे, आता या माणसाकडे जर पैसे घेतलेले आहेत, काम केलंच पाहिजे, नाही तर गिरीश महाजन तुम्ही आमदार बनण्याचे लायकीची नाही, रक्षा खडसे तुम्ही खासदार बनण्याचे लायकीची नाही। तुम्ही या गावांमध्ये याच्यामध्ये रावेर मतदारसंघामध्ये लोकांकडनं मत मागू नका। आता कोणताही शेतकरी तुम्हाला मत देणार नाही, कारण तुम्ही जे आहे शेतकऱ्यांच्या विरोधात काम करतात आणि नोकरांची संगनमत करून शेतकऱ्यांची लुटमार करतात, असा माझा आक्षेप आहे। आणि म्हणून मी संपूर्ण जामनेर तालुक्यामध्ये फिरलो, असे 80 केसेस आहे की हे लोक त्यांची शेती मोजून देत नाही, पैसे घेऊन घेतात, लाच घेतात आणि हेराफेरी करतात। याबद्दल मी गिरीश महाजन यांना प्रश्न करतो, याबद्दल मी रक्षा खडसे यांना प्रश्न करतो, तुम्ही आमदार आणि खासदार बनून आमचे काय कामाचे रे? आमचे काय कामाचे? या सुरेश शिंगोटेला पाकिस्तान नको, अफगाणिस्तान नको, चीन बी नको, काश्मीर बी नको, अरे काय मोठ्या मोठ्या गोष्टी करता? आमचं मरण इथं आहे शेतीमध्ये, आम्ही जेमतेम कामं करतो, तो थोडंफार पिकवतो आणि आमचा असाचा गुजारा होतो, त्यातूनही अधिकारी लुटमार करतात आणि आम्हाला तुम्ही चीन पाकिस्तान दाखवतात, आणि आम्हाला म्हणे भारत सक्षम हो रहा है। आम्हाला काय करायचं? भारत सक्षम हो रहा है, आणि इथं आमचे जीव जातोय, शेतकरी आत्महत्या करतायत, आणि तुम्ही खोट्या खोट्या गोष्टी सांगतात, लबाड्या मारतात। आणि म्हणून गिरीश महाजन आणि रक्षा खडसे तुम्हाला इथं मतदान मिळणार नाही, तुम्ही आता निवडून येणार नाहीत। सगळे शेतकरी तुमच्यावर नाराज आहेत, असंही नरेंद्र मोदीने दिल्लीला शेतकऱ्यांचे आंदोलन झालं तेव्हा लक्ष दिलं नाही, 700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। तसेच आमच्या जामनेर तालुक्यामध्ये आणि रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक आत्महत्या शेतकऱ्यांनी त्रस्त होऊन केलेल्या आहेत, आणि याला गिरीश महाजन आणि रक्षा खडसे जबाबदार आहेत।